डॉक्टर बाबा तनपुरे सह साखर कारखाना श्री शिवाजीनगर येथील राष्ट्रीय साखर कामगार युनियनच्या गैरकारभाराची चौकशी करून युनियनचे कार्यकारी मंडळ बरखास्त करण्यात यावे अशी मागणी राहुरी फॅक्टरी येथील साखर कामगार एकीकरण समितीच्या वतीने चंद्रकांत कराळे, इंद्रभान पेरणे, रफिक सय्यद, प्रहारचे अप्पासाहेब ढोस आदींनी केली होती। या मागणीनुसार नाशिक येथील कामगार उपायुक्तांनी श्रमिक संघ अधिनियम 1926 मधील तरतुदीनुसार युनियनला कारणे दाखवा नोटीस बजावली असून 7 दिवसात उत्तर दिले नाही तर युनियनचे कार्यकारी मंडळ बरखास्त करण्यात येईल अशा पद्धतीचे आदेश दिल्याने कारखाना कार्यक्षेत्रामध्ये खळबळ उडाली आहे। याबाबत सविस्तर वृत्त असे की डॉक्टर बाबूराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या राष्ट्रीय साखर कामगार युनियनच्या मार्फत सदर साखर कारखान्याचे कोणत्याही प्रकारचे प्रश्न सोडवले जात नाही, कामगार हिताचे निर्णय घेत नाही। तसेच कामगार युनियन ॲक्ट 1926 दिलेल्या नियमानुसार अस्तित्वात असलेली युनियन ही घालून दिलेल्या नियमांची पायमल्ली करीत असून कोणतीही व्यवहार नियमाप्रमाणे करत नाही। त्याचप्रमाणे नियमानुसार असलेली 2001 ते 2005 कालावधीकरिताची युनियन बरखास्त दाखवून कायदेशीरपणे नवीन सदस्य निवड दाखवून युनियनचा ताबा घेण्यात आलेला आहे। हे सर्व कामकाज बेकायदेशीर असल्यामुळे कामगार एकीकरण समितीमार्फत 1.5 महिन्यांपूर्वी बेकायदेशीर असलेल्या युनियनवर कायदेशीर कार्यवाही करून तिला बरखास्त करण्याची यावी। त्याचप्रमाणे येणाऱ्या विविध प्रकारच्या अडचणी सोडवण्यासाठी साखर कारखाना एकीकरण समितीमार्फत प्रयत्न व्हावेत असे ठरवण्यात आले। त्यासाठी प्रहार जनशक्ती पक्ष यांच्या माध्यमातून आप्पासाहेब ढोस अध्यक्ष श्रीरामपूर मतदारसंघ यांची मदत घेण्यात यावी असे ठरवले। सदर कामाकरता आप्पासाहेब ढोस यांनी कामगारांच्या लढ्याला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले। परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन युनियनच्या बेकायदेशीर कारभार पाहता सदर युनियनमधील सदस्य इंद्रभान पेरणे यांनी सदस्य पदाचा राजीनामा दिला। ही सर्व वस्तुस्थिती पाहता साखर कारखाना एकीकरण समितीने माननीय कामगार आयुक्त नाशिक यांच्याकडे तक्रार दाखल केली। सदर कार्यालयाने परिस्थितीची जाणीव लक्षात ठेवून योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले होते। त्यानुसार कामगार आयुक्त यांनी सदर तक्रारीची गंभीरपणे दखल घेऊन अस्तित्वात असलेल्या युनियनच्या गैरव्यवहार व गैरकारभार पाहता त्यांना चौकशीची नोटीस देऊन कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आलेली आहे। त्याचप्रमाणे जिल्हा बँकेने सुद्धा त्यांचे गांभीर्य ओळखून सदर युनियनबाबत तातडीने योग्य कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे। त्यामुळे कामगारांमध्ये एकच खळबळ सुरू आहे। साखर कामगार एकीकरण समितीमार्फत चौकशी अंती युनियनकडून गैरकारभाराच्या संपूर्ण रक्कम वसूल करण्याची मागणी लावून धरली जाणार असल्याचे साखर कामगार एकीकरण समितीचे प्रमुख श्री चंद्रकांत कराळे, रफिकभाई सय्यद व इंद्रभान पेरणे, आप्पासाहेब ढोस यांनी सांगितले आहे। त्यामुळे कामगारांना न्याय मिळण्याच्या आशा पल्लवी झाल्या आहेत। आवाज जनतेचा न्यूजसाठी प्रतिनिधी चंद्रकांत जगधने। करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन, जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज, आवाज जनतेचा। बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर।